गडबडीत अरे गणेश एवढी कशाला माहिती विचार कर. अरे राजकारण करावं परत राजकारणाची वर नाही टाकलं पाहिजे. थांब इकडे. तुला माझं बोलणं बोली वाटतंय का? अरे गणेश माझं हे बोरिंग बोलणं तुझं आयुष्य बोरिंग होण्यापासून वाचवल तुला. थोडं ऐक. या वेळेला हरणं म्हणजे माझी इज्जत आणि माझा माज उतरवल्यासारखं होईल आणि हे मला कदापि पटणार नाही. सर्व काही प्रयत्न केलेले मागच्या वेळेला पण सीट काय लागली नाही. या वेळेला मात्र काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल तरच सीट पक्की. काय करावं काय करावं. माझ्या विजयाचा जर झेंडा रोवायचा असेल तर आपल्याला एकच व्यक्ती येऊ शकते आणि ती म्हणजे विश्वासराव मोरे. अरे दादा किती दिवसांनी आठवण काढलास माझी. अरे रे रे ये आत ये. अरे काय सांगू मित्रा कामाचा व्यापच खूप आहे रे. आणि त्यात काय विचार करतोय माहितीये का राजकारणात जाऊन समाजकारण करावं म्हणतो पण यश काय येईना रे. भेटल यश मित्रा एक दिवस भेटल पण तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. असा खचून नको जाऊस. अरे म्हणून तर तुझ्याकडे आलोय. अरे तू सोबत असशील ना आईला मग मी जिंकलोच समज. म्हणून तर तुझ्याकडे आलोय मित्र आहे. तू फक्त माझ्या बरोबर ये मग आपण सहज यश मिळवू आणि खूप प्रगती करू. उठ 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 भेटल तुला ये. काय काळजी करू नको. मी आहे सोबत तुझ्या. ठीक आहे. अरे बोल मित्रा काय म्हणतो. चाललंय चाललंय. अरे तू टेन्शन घेऊ नको रे. हा नाही आपल्याकडे हुकुमी एक्का आहे का. हा आपली सीट पक्की आहे. नाही दादा येऊ का. ये 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 विश्वास. अरे एक थोडा वेळ करू का तुला फोन. हा बर चल. काय म्हणतो विश्वास. पाणी घेऊन येणार ना का. काय घेणार गरम थंड नरम. नको नको काय नको. कर बर बस झालं मला पाणीच बस आहे. बर बर कसं चाललंय मतदार संघ काय म्हणतोय. कसं आहे दादा. अरे मला राजकारणातलं काय माहिती नाही रे. अरे तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. तू माणसं कमवलीस ना बस.
बाकीचं मी बघतो. नागा हं. बर बाकी काय सगळं व्यवस्थित? हे काय, हे कशाला लागतंय? अरे राहू दिलंय का? धरती अंबर सगळे घेच घेतो. आणि हे बघ अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काय मागं पुढं लागलं ना सरळ मला सांगायचं. काय तुझ्यासाठी जान बी हजीर आहे. हा ठीक आहे ठीक आहे. कामाला लाग. हा येऊ का मग? बर बर ये. काय टेन्शन घेऊ नको बिंदास. हा हा पटकन कामाला लागायचं. कुठं काय कमी पडलं मी आहेस टेन्शन घेऊ नको. ठीक आहे दादा चल. येतो. ओके. नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. यावेळेस आपले दादासाहेब लोकसभा निवडणूक लढवत आहेत आपल्या भागातून. दादासाहेब म्हणजे आमचे खास मित्र. म्हणून तुमचं प्रत्येकाचं मत हे दादासाहेबांनाच पडलं पाहिजे. कळलं का? काय सुभाषराव, तुमचा शब्द आणि आमचं काम खाली पडू देणार नाही. अरे अहो परवा एक पार्टी आलती दारला, नेलता आम्हाला त्यांनी ऑर्केस्ट्रा बारला. काय रात्रभर धिंगाणा घातला राव. अरे काय आयटम होते एक से बडकर एक. काहीतरी करा मग विचार करू आम्ही. करू की आपले दादासाहेब हे माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. तुमची सगळी ख्वाहिश पूर्ण करायला होतो. पण तुमचं मत हे दादासाहेबांनाच पडलं पाहिजे. ठीक आहे का? येतो मी. नमस्कार नमस्कार. ये विश्वास ये. काय म्हणतोस? बाकी नावात दम तुझ्या विश्वास. मग काय म्हणतात आपले मतदार बंधू? काय नाही, तुमच्या त्या बॅगेचं महत्व मला आत्ता कळलं बघा. बर पोरं काय नाही, मतदार बंधू आपले पार्टी मागायला बघा. अरे मग देऊ की. हा अरे का दादा खंबीर आहे. अरे खाणं पिणं आणि म्हटलं तर दादा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपकी बार दादा सरकार, आपकी बार दादा सरकार। आपके बार दादा सरकार. पडू नको मी पण चाले बाजूला मला आपकी बार दादा. अरे विश्वा, कुठे होतास रात्रभर? खूप उशीर केला घरी यायला. कुठे नाही बाबा, इथेच मित्रांसोबत होतो मी. बाळा, मला कळतंय हे सगळं. तू त्या दादासाहेबाच्या नादी लागू नकोस. खूप भयानक माणूस आहे तो. त्याच्या 70 पडे गेल्या लोकांचं शोषण करण्यात. अहो बाबा, डोंट वरी, आय विल मॅनेज इट. तुला नाही कळायचं रे बाळा. राजकारण करावं, चांगल्यासाठी करावं, चांगल्या भविष्यासाठी करावं. तो तुझा गैरफायदा घेतोयस. तू वेळी सावध झालास तर तुझ्या आयुष्याचं भलं होईल रे बाळा. ओ फादर, बस करा आता. लई झालं. मी मोठा झालो आहे आता. कळतंय मला सर्व. मोठा झालास, फार मोठा झालास. छान छान हो. फक्त तो आता दुर्गुणांचे पंख फोडून नये म्हणजे झालं तुला. शे.
अरे समोरची पार्टी पैसे वाटायला लागलीये. अरे का झोपा काढताय का? अरे लक्ष कुठे तुमचं? दादा स्टॉक संपला आपला. अरे मग आधी सांगायचं ना. नागा त्या बॅगा. आणि बघा काय असेल ते असेल, पैसे डबल वाटावं लागलं तरी चालेल. वाटा. इलेक्शन उद्यावर आहे. काय कसं पण करा, काय पण करा, पण मतं मिळाली पाहिजे, सीट आली पाहिजे. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. काय निघा आता. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार दादासाहेब पाटील हे 1,85,000 मतांनी विजयी झाले आहेत. डॉक्टर साहेब काय झालं बाबांना माझ्या? धीर धरा, सांगतो की नाही का मला मेजर अटॅक आलाय. तुमच्याकडे खूप वेळ कमी आहे. लोकांना उपचार चालू करू लागतो. डॉक्टर साहेब तुम्ही लवकरात लवकर उपचार सुरू करा त्यांना प्लीज. हो बट 6 लाख रुपये टेबल काउंटर करून घ्या. 6 लाख? हो दिस इज नॉट सिम्पल डिसीज. जमत असेल तर कॅरेट मला, अदरवाईज तुम्ही घेऊन जाऊ शकता पेशंटला. हे डॉक्टर मी ॲडजस्ट करतो, तुम्ही त्यांचं बघा प्लीज. गो फास्ट कम. सिस्टर व्हॉट इज द कंडिशन ऑफ बेड नंबर 20? कुठले जमा करू? दादासाहेब अरे दादा तू तर खूप मोठा झालास यार. खासदार दादासाहेब पाटील. पण या मित्राला नाही विसरला ना तू? दादा साहेब मानायचं. कळलं? मुद्द्याचं बोल. चल. अरे तू माझा खास मित्र ना. आता असं बोलतोयस का तू? मित्र? कसला मित्र? अरे तुझ्यात मला माझे मतदार दिसत होते म्हणून तुझा गैरफायदा घेतला मी. गैरफायदा. अरे दादा माझ्या वडिलांना अटॅक आलाय. त्यांच्या उपचारासाठी मला 6 लाख पाहिजेत. आता तूच मला मदत करू शकतो दादा. अरे याच्या आधी किती वेळा दिले तुला पैसे आणि अजून कसली मदत पाहिजे तुला? अरे या आधी तुझ्यावर कितीतरी वेळा ओतलेत पैसे आणि अजून पैसे पाहिजेत तुला? अरे हाकला रे याला. अरे चल असा कसा रे तू स्वार्थी? एवढं विसरू नकोस. तुझी खुर्ची आहे ना ती माझी मेहनत आहे माझी. लोक तुला नाही तर मला बघून मतदान दिलेत. कळलं? अरे उपकार केले का माझ्यावर? अरे उपकार केले का माझ्यावरती? अरे बॅगा भरून भरून पैसे दिलेत तुम्ही साले मतदार. अरे कधीच विकले गेला होतात मला. अरे तुमचा स्वाभिमान तेव्हाच मरगळला होता. हो दादा तुमचे पैसे माझ्या वडिलांचा जीव वाचू शकतात. प्लीज मदत करा. नागा चल.
एवढं घडलं माझ्यासोबत. बाबा तर त्यातच गेले. वाटलं सोडून द्यावं हे सगळं, पण आठवलं सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर उद्या चालून अर्धशिक्षित राजकारणाचे गुलाम होऊन त्यांना जगण्याची वेळ येईल. म्हणून मी मतदान जागृती करण्यासाठी पुढे आहे. हा खेळ मतांचा थांबवण्यासाठी मला पुढे यावंच लागलं. अरे आधी जर आपल्याला काहीतरी बदल घडवायचा असेल ना, तेव्हा युद्ध हा एकच मार्ग होता. पण आता घटनाकाराने दिलेल्या मतदान या प्रभावी शस्त्राने आपण हवे ते बदल घडवू शकतो. जो लायकीचा आहे त्यालाच मतदान देऊन विजयी करू शकतो. आपल्याला माहिती आहे ना कसं मतदान करतो आपण. हा माझ्या जातीचा आहे, त्यामुळे माझं मत त्यांनाच. कुणी म्हणतो की आपलं आधीपासून फिक्स आहे बाबा, त्यांनाच माझं मत देणार. काही काही बहात्तर तर असे आहेत जो मला दारू पैसा देईल त्यालाच माझं मत देणार. अरे कुठे तर जाऊन थांबलं पाहिजे यार. आपल्या देशाचा शिक्षण मंत्री हा एक विद्वान असला पाहिजे. एक खेळाडू हा क्रीडा मंत्रीच असला पाहिजे. जे लायकीचे आहेत तेच त्या हुद्द्यावर असले पाहिजेत. म्हणून तुमचं मत हे खूप अमूल्य आहे. आपल्या देशाला एका खूप मोठ्या नेटवर्कची गरज आहे, ना की त्या जाळ्यात अडकवून आपल्या देशाची प्रगती खुंटवणाऱ्या भ्रष्ट नेत्यांची. म्हणून जागेत सावध व्हा. तुमचं मत हे योग्य माणसालाच द्या. त्या मताचं कवडीमोलमध्ये रूपांतर करू नका. कळलं? तुमचं एक योग्य मत करील देश प्रगत. देशाचे चारही बाजू करील अजून बळकट. स्वातंत्र्य टिकून राहिलं ज्यांच्यामुळे तसे थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. चला त्यांच्या स्वातंत्र्याची मशाल आता सुरू करू. जात पात विसरून एकत्र येऊन बदल घडवूया. चला एक प्रभावशाली, बलाढ्य आणि अखंड असा भारत घडवूया. फक्त तुमचं एक योग्य मत देऊ. काय कळलं का? आमचा व्हिडिओ आवडल्यास तो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.